ते विरोधी पक्ष असू दे, सत्ताधारी पक्ष असू दे, दोन्हीही नेत्यांनी जे आहे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आज देशामध्ये मोठमोठे मुद्दे आहेत. बेरोजगारी सर्वात मोठा मुद्दा आहे, ज्यामुळे जे लाखो करोडो तरुण जे आत्महत्या करत आहेत, ज्यामुळे जे आहे शेतकऱ्याला भाव भेटत नाही, म्हणून आज शेतकरी जे एक असं झाड उरलेलं नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये, ज्याच्यावर आज शेतकरी लटकत नाहीये. ते महाराष्ट्राचा असू दे, कर्नाटकाचा असू दे, तमिळनाडूचा असू दे, उत्तर प्रदेशचा असू दे, बिहारचा असू दे, सगळीकडचा शेतकरी आज आत्महत्या करून मरत आहे. त्याच्यावर तुम्ही चर्चा करत नाही. आज दिल्लीचा सत श्री अकाल आणि अस्सलाम वालेकुम. मी तुमचा मित्र बादशाह रियाज पाटील तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका जबरदस्त अशा सिरीज मध्ये. तर खूपच सुंदररित्या जे आहे तुम्ही ट्रेलर पाहिलाच असाल या सिरीजचा, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला या सिरीज बद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली आहे की कशा प्रकारे मी आणि विश्वांना जवळगे जे आहेत भारतामध्ये चालू असलेल्या, महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या, जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या, तालुक्यामध्ये चालू असलेल्या विविध विषयांवर जे आहे चर्चा करणार आहोत. दर रविवारी जे आमचा आहे हे छोटासा पॉडकास्ट जे आहे आमच्या चॅनलवर येणार आहे, ज्यामध्ये जे आम्ही असले मुद्दे उचलणार आहोत जे मुद्दे आजकाल गोदी मीडिया उचलत नाहीये. तर आजचा आपला मुद्दा असणार आहे बेरोजगारीवर, जे युवांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात जे पसरत आहे. तर बेरोजगारीचा हा जो मुद्दा आहे हा भारतासमोर, पूर्ण जगासमोरच म्हणा, भारतासमोरच नाही पूर्ण जगासमोर जे खूप मोठा मुद्दा जे आहे ठरलेला आहे. बेरोजगारीमुळे जे आहे खूप सारे घर उद्ध्वस्त होतात, गावं उद्ध्वस्त होतात, शहरं उद्ध्वस्त होतात, देशही बेरोजगारीमुळे उद्ध्वस्त होतात. बरोबर आहे. तर बेरोजगारी जी आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे का नाही इलेक्शनसाठी तुमच्या हिशोबाने? सर्वात प्रथम मुद्दा कोणता असेल तर राजकारणाचं ते बेरोजगाराचं राजकारण. कारण तरुणांसाठी जर देशासाठी काहीतरी करायचं असेल तर ह्या देशातील तरुणांना काम लागतंय, त्यांना रोजगार लागतंय, त्यांना नोकऱ्या लागतात, त्यांचा व्यवसाय कसं स्टँड होईल हे करणं आधी राजकर्त्यांचं कर्तव्य आहे. जे राजकर्ते आहेत ते ह्या मुद्द्याकडे लक्ष न देता त्यांनी दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष देतात. म्हणजे ज्या मुद्द्यावर समाजामध्ये तेढ निर्माण होईल, द्वेष निर्माण होईल, मीपणा वाढेल, अशा मुद्द्यांना राजकर्ते लोक आजकाल जास्त त्याला वाव देतात. कारण सर्वात महत्वाचा मुद्दा आज देशामध्ये जे 100% तरुणांमध्ये फक्त 18 ते 20% तरुण नोकरीवर कामाला आहे, बाकी 80-82% तरुण हे बेरोजगाराच्या नावाखाली दबला जातोय. त्यासाठी आपण जे काय आंतरराष्ट्रीय लेवलवर कला कौशल्याला वाव देता येतं. समजा आज आपण दैनंदिन जीवनामध्ये जे वस्तू वापरतो त्या प्रत्येक वस्तू चायना बनवत असते. का बनवत आहेत? बरोबर. आणि स्वस्त मध्ये आपल्या भारतामध्ये का विकतंय, दुसऱ्याकडे का विकतंय? बांगलादेशमध्ये, पाकिस्तान, अफगाणिस्तान विकतंय, जगामध्येच विकते. त्यांना काय विकायचा उद्देश नाही, स्वस्त जाऊ दे पण आमच्या इथल्या चीन मधल्या लोकांना काम मिळू दे, त्यांचा पहिला उद्देश आहे. चीन जे आहे भारतानंतर चीनमध्ये जे आहे सर्वात जास्त लोकसंख्या आहे आणि त्यांनी काय म्हणते आमचं सर्वात मोठं जे ताकद आहे, आमची सर्वात मोठी जे कॅपिटल आहे ते आमची लोकसंख्या आहे म्हणतात. आणि तिथली पूर्ण लोकसंख्या जी आहे त्यांनी कामावर लावलीत आणि प्रोडक्शन त्यांचं एवढं जास्त आहे आणि त्यांची पूर्ण जी इकॉनॉमी आहे, त्यांची जी पूर्ण अर्थशास्त्र आहे ते पूर्णपणे एक्सपोर्टवर टिकलेलं आहे, व्यापारावर टिकलेलं आहे. कशा प्रकारे त्यांच्याकडे तयार झालेला माल बाहेरच्या देशात जाईल ह्याच्यावर पूर्णपणे त्यांचं जे आहे इकॉनॉमी टिकलेली आहे. जर एक्सपोर्ट बंद झालं तर उद्या चायना बंद पडू शकते, अशी परिस्थिती आहे तिथे. 100% चायनाचा अभ्यास करण्यासारखा आहे. कारण तिथले लोक आहे ना काही ना काही छोट्या ना छोट्या बिझनेस करत असतात आणि त्या बिझनेसला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पाठवते. हे खूप महत्वाचा विषय आहे. आज आपण कितीही महत्वाचा कलाकार असू दे किंवा कसलेही आम्ही चांगलं प्रोडक्ट आमच्या देशामध्ये इथं गावामध्ये बनवू दे, ह्याला आपण मार्केटमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था नाही. आंतरराष्ट्रीय मार्केट तर सोडा, पुणे मुंबईमध्ये आपण जाऊ शकत नाही. आज आमच्या भागामध्ये एक चांगला दरवाजा बनवणारा एक सुतार काम करणारा माणूस आहे. त्याला मार्केटिंग कसं केलं पाहिजे आणि त्याला कसं स्किल दिलं पाहिजे, कौशल्य त्याला शिकवलं पाहिजे किंवा ह्यासाठी सरकारकडे काय योजना नाही. आणि चायनाचा दरवाजा डायरेक्ट आपल्या सोलापूरमध्ये येत आहे. तर बेरोजगारी मागचं सर्वात मोठं कारण हेच आहे. आता दादानी सांगितलं सरकारकडं एक रोडमॅप नाहीये. सरकारला माहितच नाही की आपण कसली योजना तयार करावी. स्किल इंडिया नावाचं एक ऑपरेशन जे आहे बीजेपीने सुरू केलं होतं, ज्यामध्ये जे आहे विद्यार्थ्यांना जे आहे स्किल्स कशा प्रकारे आपल्याला देता येतील ITI द्वारे किंवा MCVC कोर्सेसच्या माध्यमातून जे कशा प्रकारे आपल्याला स्किलफुल
लेबर क्रिएट करता येतील, स्किलफुल विद्यार्थी तयार करता येतील, जे वर्कफोर्स तयार करता येईल, जे पुढे जाऊन जे भविष्यामध्ये देशासाठी काम करतील, स्वतःसाठी एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतील. परंतु ते जे स्किल इंडियाचं जे पूर्ण कार्यक्रम होतं ते पूर्णपणे जे या ठिकाणी फेल होताना दिसतंय. 100% फेल झालं. काही त्याला महत्व राहिलं नाही. मला काय म्हणायचं आहे की आधी तुम्ही एखादा स्किल शिकवायला लागला, त्याला मार्केट तयार करा. मार्केटमध्ये त्याने कसं पोहोचलं पाहिजे ह्याच्यासाठी सिस्टीम पाहिजे. आज तुम्ही धडधडीत निर्यात बंद करता शेतकऱ्यांचं. आज भारत म्हणजे कृषी प्रधान देश आहे. तुम्ही या शेतीला किती डेव्हलपमेंट केलं? काहीच नाही. ते पण शेतकरी स्वतःहून काहीतरी जुगाड करून शेत करत असते आणि पिकवत असते. त्यांनी स्वतः सरकारचं असं काय स्पेशल योजना आहे की जगामध्ये आपला शेतकरी गाजला पाहिजे किंवा त्याचं प्रत्येक वस्तू जगामध्ये पाठवलं पाहिजे. आज तुम्ही दडदडीत कांदा पिकलं की तुमचं निर्यात बंद होते. आणि इजिप्त वरनं जे तुम्ही कांदा मागवता, बाहेरच्या देशातून कांदा मागवता तुम्ही. इथं आपले शेतकरी कष्ट करून एकतर निसर्ग साथ देत नाही. कसं आहे, सर्व प्रकारचं आमच्याकडं हवामान असतं, एकच नसतंय. त्यामुळं शेतकऱ्याला प्रत्येक हवामानाशी टक्कर द्यावं लागतंय. ते टक्कर देऊन जर त्यांनी शेतमाल पिकवला आणि तुम्ही निर्यात बंदी केला तर त्याने काय खायचं काय, आणि घातलेलं लागवड काढायचं कसं, हे खूप महत्वाचं आहे. आता कांद्यावरच बोलायचं म्हणजे काय, आता निर्यात बंदी केला, तुम्ही कांदा स्वस्त झाला, शेतकरी फेकून आले, तुम्ही अचानक तुम्ही निर्यात चालू करणार आणि ते स्वस्त झाल्यानंतर तुमच्या सरकारच्या मित्रांना म्हणजे अदानी अंबानी असू दे किंवा रिलायन्स स्मार्ट असू दे, रिलायन्स वाले असू दे, अशा छोट्या छोट्या तुम्ही जे तुमचं मार्केटमध्ये शेअर मार्केट हँडल करणाऱ्या बिझनेसमॅन लोकांना तुम्ही गोळा करायला लावणार. त्यांनी करणार, त्यांच्याकडे वेअर हाऊस असणार, गोडाऊन मोठमोठे असणार, त्याच्यामध्ये भरणार. जेव्हा आणि ते सर्व भरले, माल पॅक झालं, तुम्ही निर्यात चालू करणार. असं नाही चालणार ना. इथलं डायरेक्ट एक आमचे 1000 पोते कांदे सोलापूरमध्ये एका शेतकऱ्यांनी पिकवलं, ते डायरेक्ट बाहेर जाता यायला पाहिजे. त्याला बाहेर जाता पाठवता आलं पाहिजे. भारत देशामध्ये जे आहे ना, बेरोजगारी वाढण्यामागचं सर्वात मोठं कारण हेच आहे की शेतकऱ्यांना जे त्यांच्या मालाला जे भाव भेटत नाहीये. मेन गोष्ट, कारण शेती ही जी आहे ना सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकते आपल्या देशामध्ये. तुम्हाला काय वाटतं? मला म्हणायचं काय, आमच्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात, बरोबर, तर तुम्ही ज्या आर्थिक नियोजन करता त्याच्यामध्ये 50% रक्कम तुम्ही शेती विकसित कडे तुम्ही लक्ष द्या, शेतीकडे लक्ष द्या. शेती कसं डेव्हलपमेंट करता ह्याच्यावर तुम्ही पैसे खर्च करा. जगामध्ये प्रत्येक देशामध्ये आमच्या शेतात भारतामध्ये पिकलेल्या प्रत्येक माल विकला जाणार आहे आणि आमच्या भारतीय शेतकरी तेवढं उत्कृष्ट शेती करतो. फक्त त्याला सुविधा नाही, त्याला भाव भेटत नाही, त्यामुळे तो जाऊ दे म्हणून आज शेतीवर नाराज आहे. एक काळ होता सर्वोत्तम शेती मानलं जात होतं, बरोबर. आज शेतीला निगेटिव्हली मानलं जात. तर माझं हेच मुद्दा आहे ह्यांचं सारखं शेतीविषयक पण आपण बोलणारच आहोत. शेती पण आपला एक विषय असणारच आहे. कृषी प्रधान भारत देशाला मानलं जातंय, त्याच्यावर पण आपण चर्चा करणारच आहोत एका दिवशी. परंतु आज आपला जे मुद्दा आहे बेरोजगारी आहे. तर बेरोजगारी जी आहे, शेती जोपर्यंत आपली सुधारणार नाही, शेतीच्या माध्यमातून आपण जेवढा रोजगार निर्माण करू शकतो आपल्या देशामध्ये, तिथं कुक्कुटपालन झालं, आपलं जे आहे गाई पालन झालं, शेळी पालन झालं, त्याच्यानंतर म्हशी आपण पाळू शकतो. शेतीविषयक उद्योगधंदे भरपूर आहेत, ज्यामध्ये जे प्रचंड प्रमाणात महिलांना जे आहे उद्योगधंदे भेटू शकतात, ज्याच्यामध्ये महिलांना जे प्रचंड प्रमाणात रोजगार भेटू शकतो, पुरुषांना रोजगार भेटू शकतो. त्याच्यामध्ये स्किल्सची पण गरज नाही. शेतीमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला स्किलची गरज नाहीये. शेतकऱ्याला जर माल भेटलं, मालाला त्याचा भाव भेटलं, तर तो कामगाराला आरामात ठेवू शकतो, त्या कामगाराला जे पगार वाढवून देऊ शकतो, त्या कामगाराला चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो, आहे का नाही? स्वतःचा एक बिझनेस डेव्हलप करू शकतो. आज रोजगारामध्ये नोकऱ्यांमध्ये 32% महिला आहेत. 32% महिला आतापर्यंत, आधी 17% होत्या, आता एक 8% असं वाढून 32% पर्यंत आले. पण ह्या 32% महिला नोकरी व्यवसाय ह्याच्यामध्ये काम करतात. त्याच्यापेक्षा जास्त ग्रामीण भागात महिला हे शेतीमध्ये काम करतात. त्यांना योग्य पैसा, योग्य पगार भेटला ना, गावोगावी प्रत्येक महिला त्यांचं घर चालू शकते. गावोगावी जे आहे ना, हेच सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की नवरा जे आहे पिऊन कुठं पण पडतो, परंतु त्या घरातली जी बाई असते ती बाई पूर्ण संसार शेतामध्ये कामाला जाऊन सांभाळते. फक्त एका खुरपीच्या जोरावर आपलं पूर्ण संसार जे ती बाई सांभाळते.
मी बघितलंय आमच्या गावामध्ये असू दे, आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये असू दे, आपला भाग तर असं आपला शेतीवर भाग अवलंबून आहे. शेतीवर अवलंबूनच आहे. आमच्या भागामध्ये तुम्हाला भाषाबाई काय हं, सांगायचं की व्यवसाय कारखाना मोठे मोठे उद्योग तर नाहीच नाहीच एकमेव शेती आहे. शेतीच आहे. शेतीमध्ये ज्यांच्याकडे भांडवल आहे त्यांनी जरा खर्च करून खर्च. डेव्हलप केले. बरोबर. बाकीच्या शेतकऱ्यांनी निसर्गावर निसर्गावर जेवढं येते अवलंबून तेवढं फिरतेत आणि पेरतेत, पीक हा. घेतात. बरोबर. मला काय म्हणायचं आता बिहार मध्ये बिझनेस साठी मी आता ऐकलो हा. जे आता तिथं भारतीय जनता पार्टी आणि JDU. जेडीयू म्हणजे नितीश कुमारांचं सरकार आहे. ते महिलांना व्यवसायासाठी काय तर रक्कम देणार आहे. हम्म. मी म्हणतो महिलांना असं देऊ नका किंवा कोणा एका वर्गाला देऊ नका. आधी पहिला शेतीला आणि शेतकऱ्याला स्टँड करायचा तुम्ही विचार करा. हा. आणि शेतकरी असा आहे हम्म. काम करणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्यांचं पोटाला जे लागते ते पिकवणारा शेतकरी आहे. शेतकरी आहे. आणि ज्या शेती करताय त्याने एकटा करू शकत करत नाही. नाही. शेतीला डायरेक्ट माणसं लागतात माणसं काम लागतात करायला. कामाला. आणि दुसऱ्या एका व्यवसायामध्ये गेलो ना लिमिटेड कामगार लागतात. इथं कामगारांचे कमी पडणार. कितीही आणा कामगार कमी पडत जास्त होणार जास्त नाही. होणार नाहीत, कमीच पडणार. कमीच पडणार. बरोबर. आणि इथं स्किल्सची पण गरज नाही. स्किलची गरज नाही. फक्त काय शेतकऱ्याला हा. सवलत किंवा त्याला मार्केट भाव मिळाला तर झालं. तर आता हे शेतीविषयक आपण रोजगार बद्दल बोललो. तर आता आपण बोलूया जे स्किल इंडिया बद्दल मी प्रश्न उचलला होता. स्किल इंडियाला जेवढं बॅनर छापण्यासाठी, जेवढं त्याच्या मार्केटिंगसाठी पैसा बीजेपीने खर्च केलेला आहे, जेवढं सत्ताधाऱ्यांनी खर्च केलेला आहे, तेवढा खर्च जर खरंच पोरांना स्किल शिकवण्यासाठी जर केला असता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. मला तर म्हणायचंय जेवढं स्किल इंडिया किंवा त्यांचा प्रचारासाठी प्रसिद्धीसाठी त्याने भारतीय जनता पार्टीने सरकारने खर्च केला ना, हा. तेवढ्या खर्चामध्ये जर नियोजन केलं असताना 4-5 नवीन जिल्ह्यामध्ये 4-5 जिल्ह्यांमध्ये नवीन MIDC उघडली एमआयडीसी विभाग केली उघडली असते. असती. हा. तुमच्या बसवर तुमचंच ऍड आहे. हा. साधा तुम्ही खात विकला त्याच्यावर खातावर तुमचंच ऍड ad आहे. आहे. तर काय बाबा कोरोनाचा Vaccine, त्याच्या certificate वर तुमचं ad आहे. ऍड आहे. हा. ह्यापेक्षा तुम्ही जर ते पैसे जर खरंच स्किल शिकवण्यासाठी खरंच स्किल करण्यासाठी खरंच ग्राउंडवर काम करायचं असलं असताना आज जे आमच्या कुंभारी भागामध्ये नवीन एमआयडीसी व्हायचं प्रकरण चालू आहे चालू आहे. ते उभारलं असतं. कधीच आयटी पार्क आला असतं सोलापूरला. कधीच आयटी पार्क आला असता. हा. जेवण मला काय म्हणायचं आहे, मला काय सरकारच्या कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही. नाही. हा. त्यांची भूमिका असते. हा. रोजगार असू दे, धर्मावर असू दे, समाजावर असू दे, हा. त्यांची वेगळी भूमिका असते. हा. आमची एक वेगळी भूमिका आहे. हा. आमच्या भागातल्या लोकांच्या एक समस्या आहे. समस्या आहे. हा. त्या समस्यावर आम्ही काम करतो. देश लेवलवर बोलायला आम्ही का तेवढे मोठे मोठे नाही. नेते नाही. आम्ही फक्त एक पण मुद्दा उचलतो या ठिकाणी. फक्त एक एक प्रश्न सांगायचा विचारतोय. प्रश्न विचारतो. आपल्याला फक्त एकच आमचा उद्देश आहे, दक्षिण सोलापूर वळसंग भाग कसं विकसित होईल, कसं विकसित होईल, की इथल्या लोकांना रोजगार कसं भेटेल, उच्च स्तरावर जीवन जगता आलं पाहिजे. हा. ह्यावर मी काम करणारा काम माणूस करणारा आहे. माणूस आहे. आता माझं कुवत आहे हा. तालुक्यापुरतं. हा. मी तालुक्यामध्ये कसं काम हा. करता येईल हेच बघणार. मग राज्यामध्ये आता गेल्या 15 वर्षापासून तिसरा टर्म चालू आहे. हा. काय डेव्हलप केलेत मला तर आतापर्यंत कळलं नाही. दिसलं नाही. फक्त मी सोशल मीडियावर बघतो हे ते. आता तर परवा मी राज ठाकरे साहेबांचं एक भाषण. इंटरव्ह्यू नाही भाषण भाषण, चालू हा. होतं. त्यांनी सभा होत्या. सभेमध्ये त्याने एक मोदीचं ऍड दाखवलं. म्हणजे भारतीय जनता पार्टी, बीजेपी सरकार, मोदी सरकार हे अमुक 7.5% लोकांना गरिबीच्या रेषेवरनं वर आणलंय. हा. तर एका फॅमिलीचं फोटो लावून ऍड होतं. हा. तर राज ठाकरे साहेबांची आणि मनसेने काय केले, त्या फॅमिलीला भेटून त्यांचे विचारपूस केले. हा. त्यांनी काय म्हणले हे फोटो कधी लावले मला माहिती नाही. आम्ही आमचा फॅमिली फोटो फेसबुकवर टाकलो, तिथनं उचलले आणि हे आयटी सेल वाले लावलं. सरकारच्या योजनेवर लावून लावून टाकले. टाकलं. असं काम केल्यावर कसं होणार आहे? कसं होणार आहे? बरोबर. मला काय म्हणायचं, आता तर देशामध्ये जर डेव्हलपमेंट किंवा रोजगार शिक्षणाबद्दल जर कोण आता अभ्यास करत असेल किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करत असेल तर एकमेव राज नेता आहे. ठाकरे साहेब. राज ठाकरे आपले तर आहेच, हा. अभ्यासू आहेत. म्हणजे देशाचं नेतृत्व करण्यासारखं आता अभ्यास करणं, त्याच्या पाठीमागे धावपळ करणं, संघर्ष करायचं ज्याच्याकडे स्किल आहे हा. तर ते आपले राहुल राहुल गांधी गांधी साहेब हे आपण 100% कारण शिकलेलं फॉरवर्ड माणूस आहे. फॉरवर्ड माणूस आहे. लगेच कुठल्या पण देशामधला अभ्यास करू शकतो. हा. त्याला आता तुम्हाला काय सांगायचंय, साधा आमच्या भागामध्ये चालते चालू असते. सोलापूर जिल्ह्यामध्ये हा.
राष्ट्रीय लेवलवर आपण एक खेळाडू देऊ शकलो नाही. नाही. एवढं माझ्या अनुभवातून मला तर माहिती नाही नाही साहेब, नाही तुम्हाला असेल तर. नाही दिला. कारण ह्या जिल्ह्यामध्ये 3 आमदार, आता 4 आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे. गेल्या वेळेला 4 पाच टर्मचे आमदार आहेत. 5 टर्म आमदार आहेत. हा. त्यांनी बाकी जिल्ह्याचं जाऊ द्या, हा. त्यांच्या मतदारसंघामध्ये असं एक खेळाडूचं टीम असू दे किंवा 1-2-3 खेळाडूंना राष्ट्रीय लेवलवर पाठवले असं काही नाही. नाही. आणि ते तर जाऊ दे, जे मी 2007 ला मी 7वीला होतो, हा. इथं आमच्या गावामध्ये एक प्रकल्प होता, म्हणजे सुशील कुमार शिंदे साहेबांनी आणले होते. हा. ते म्हणजे पॉवर ग्रेड, पॉवर ग्रेड 720 केबीचं पॉवर हा. ग्रेड आहे. आणि त्याच वेळेला त्यांनी आईरवाडीला एनटीपीसी आणलं. एनटीपीसी पण आणलं. हा. त्यावेळेला किती तर त्याचा विरोध झाला. आज पण लोक त्याचा विरोध करतात किंवा काय. परंतु रोजगार लय लोकांना भेटला. सत्य परिस्थिती मी सांगतो, आमच्या गावामध्ये एक जवळजवळ 50 कुटुंब हा. एकदम मस्त आणि मजेत त्या पॉवर ग्रेड मुळे आज जगू जागू जगायला. लागलेत. शानमध्ये एक सरकारी नोकरी असल्यासारखं झालंय. असल्यासारखं. आणि दुसरी गोष्ट एनटीपीसी मध्ये, म्हणजे सोलापूरमध्ये माझ्या अनुभवाने, माझ्या माहितीनुसार हा. 12,000च्या पुढे तुम्हाला पगार देणारा नाही, नाही, नोकरी नाही, नाही. कुठंच देऊ शकत नाही. कुठंच नाही तसे. तसं कुठंच नाही. नाही. फक्त दोन उद्योग आहेत. त्या उद्योगांना माझा सलाम आहे. त्या उद्योगामुळे काही आमच्या तरुण मित्रांना रोजगार भेटले. काही तरुण मित्रांचं लग्न झालं, लग्न झालं. कामाला एनटीपीसी मध्ये. एनटीपीसी मध्ये असू दे, किर्लोस्कर ज्याला शिवशाही आपण म्हणतो, त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी स्टार्टिंग पगार 15,000 आहे. आज आमच्या गावातले आणि आजूबाजू रामपूर गावातल्या काही तरुण तिथं कामाला जातात. म्हणजे जवळजवळ एक 30-40 तरुण ह्या भागातलं तिथं कामाला जाते. मला त्या शिवशाहीवर, किर्लोस्करवर अभिमान आहे. कारण का, ह्या आमच्या भागातल्या तरुणांना एक चांगलं नोकरी जगवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्या पोरांना आम्ही विचारत असतो, एकदम चांगली नोकरी आहे म्हणते. आज एनटीपीसी मध्ये 18 ते 20,000 पगार घेणारे 4,500 ते 5,000 कामगार आहेत. एवढं मोठं रोजगार निर्माण करणार म्हणजे एनटीपीसी आहे. असे अजून 3-4 प्रकल्प आले. एनटीपीसी आल्यामुळे चड्डीनाडाला, बिर्ला तर आधीपासून होतं. अजून एक सागर, अजून अच्छेगावला आहे. अजून एक चड्डीनाड एक आहे. आणि अजून एक अल्ट्राटेक, बिर्ला एक, असे 3-4 सिमेंट फॅक्टरी आली. आणि दुसरी गोष्ट, असं काम गेल्या 15 वर्षात काय झालेलं मला दिसलं नाही. आणि जेव्हा सीतारामजी मेत्रे साहेब आमदार होते, त्यांनी ह्या भागातल्या शेतकऱ्यांना ऊस पिकवता यायला पाहिजे, ऊसाचं तोड झालं पाहिजे, त्यांना दर भेटला पाहिजे म्हणून त्यांनी गोकुळ भगवानभाऊ शिंदे सोबत मिळून धोत्रीला कारखाना काढले. ते व्यवस्थित चालू आहे. आणि दुधणीच्या भागामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना सोयीचं व्हावं म्हणून त्यांनी काढलेत. आणि आता सरकार आल्यावर काय झालं माहितीये, जे काय काँग्रेसचे नेते आहेत किंवा भाजपला सोडून जे काय उद्योगधंदे करणारे किंवा मोठे कारखानदार, संस्था चालक आहेत, त्यांना अडचणीत आणायचं ईडी सीबीआयच्या माध्यमातून. ते पण एक खूप मोठा विषय आहे चर्चेचा. ईडी आणि सीबीआयचा कशा प्रकारे चुकीचा वापर आपल्या देशामध्ये होत आहे, त्याच्यावर पण आपण चर्चा करूया. तर या ठिकाणी दादांनी खूप सुंदर सांगितलं की कशा प्रकारे जे काँग्रेसच्या काळामध्ये असू द्या किंवा शिंदे साहेबांच्या काळामध्ये असू द्या, तशा प्रकारे जे सोलापूरमध्ये एक रोजगार निर्मिती झाली, एनटीपीसीच्या माध्यमातून असू द्या, आपल्या लिंबी चिंचोळी गावातील पॉवर ग्रेडच्या माध्यमातून असू दे, की एक छोटासा रोजगार लोकांना जे उपलब्ध झालेला आहे ज्यामध्ये. आणि सोलापूरची जी एमआयडीसी आहे ते सुद्धा शिंदे साहेबांच्याच कारकिर्दीमध्ये जे शरद पवार तयार झालेली आहे, मुख्यमंत्री असताना झालेलं एमआयडीसी आहे. पण माझं मत आहे, जाऊ दे, काँग्रेस काळामध्ये असू दे, कधी का असे ना, रोजगार निर्माण झालं, रोजगार निर्माण झालं हे महत्वाचं आहे. आज आपले शिंदे साहेब काम करते तर रोजगारासाठी. पण मला एवढंच म्हणायचं आहे, जे बोरामणीचे विमानतळ आहे, स्थगिती आली आहे किंवा सोलापूरचे विमानतळ असू दे, दर वर्षाला त्याचं काय ना काय बातमी लागते, 15 दिवस चालतंय. पण सुरळीत कधी होणार? बाहेरचे लोक इथं कधी येणार? इथल्या बाहेरचे पैसे कधी येणार? जिथं धंदा असतो तिथं बाहेरचा पैसा येऊ शकतो. त्यासाठी मला काय म्हणायचं आहे, तुम्ही येवण शिंदे साहेबांच्या काळामध्ये मंजूर झालेलं विमानतळ आहे म्हणून त्याला रेकॉर्ड होणार का? तिथलं शेतकरी पिकवलेला माल तुम्ही डायरेक्ट मुंबईला 2 तासात कसं कधी पोहोचणार?
कधी पोहोचवणार? हे विमानतळ झालं, आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं. समजा इथल्या या सोलापूर भागामध्ये द्राक्ष पिकवणारे भरपूर आहेत. हे लोक जर द्राक्ष इथनं डायरेक्ट बाहेरच्या देशाला पाठवले तर त्यांना वाव भेटणार, त्यांना पैसा येणार. त्यांना पैसा आला की त्यांच्याकडे काम करणाऱ्याला त्यांनी चांगल्या प्रकारे पगार देऊ शकतात. एक चांगली रोजगार निर्माण होणार. हे कधी होणार आहे? मला एवढंच म्हणायचं, मी कुठल्या राजकीय पक्षाचा विरोध नाही, पण आपण समाजामध्ये जे आज किती तर आज मी एक रील्स पाठवलं, तुम्ही साहेब, मी रील्स बघितलं चांगल्या प्रमाणे. त्या रील्स बघितलं, मला खरंच ते एक हास्यास्पद रील्स असू दे पण ते अगदी बरोबर बनवलंय. आज या भागामध्ये तरुणांना नोकरी नाही म्हणून छोकरी नाही म्हणून लग्न नाही म्हणून आमच्यासारखे तरुण आज निवांत कट्ट्यावर बसू दे, व्हॉट्सअप असू दे, इंस्टाग्राम असू दे, टाइम घालवत. त्यासाठी माझं एवढंच म्हणणं आहे की तरुणांना रोजगार कसल्याही परिस्थितीत, आता सत्तेत असणारं सरकार असू दे किंवा पुढे येणारं सरकार असू दे, सर्वप्रथम शेती आणि रोजगार यावर काम दिलं पाहिजे. आणि मला ह्या भागात एक खूप सारे तरुणांना म्हणजे नोकरी नाही म्हणून पोरगी देत नाहीत. आज आमच्याच गावामध्ये कितीतरी तरुण जे आहेत विना लग्नाचे आहेत. मग नोकरी आहे, नोकरी पण लागते, शेती पण पाहिजे त्यांना. म्हणजे कंडिशन भरपूर आहेत. हे पण खूप मोठा विषय आहे बॉस. हे एवढं मोठं विषय आहे ना लग्नाचं, की बाबा मुलीचे डिमांड, त्याच्या बापाचे डिमांड आणि त्याच्या आईचे डिमांड एवढे खतरनाक आहेत. ह्याच्यावर जे एक पूर्ण 1.5-2 तास आम्ही चर्चा केलं तरी ते विषय संपणार नाही. तर सगळं जे फिरून तुमचं बेरोजगारीवरती येणार. आज मी काय म्हणतो, माझ्या ह्या भागातल्या लोकांना सांगायचं एवढंच आहे, तुमच्या माध्यमातून सांगतो की मुलगा काम करतोय किंवा कुठल्याही कंपनीत, शिवशाहीमध्ये असू दे, NTPC मध्ये असू दे, पॉवर ग्रेड मध्ये असू दे, अन्य मार्केट यार्ड मध्ये असू दे, कुठल्याही साध्या कामामध्ये पण त्यांनी व्यस्त असेल, त्यांनी एक 20,000चा पगार त्याला असेल ना, ह्या भागातल्या आई बापांनी त्या मुलगा बिनव्यसनी आहे का हे सर्वात मोठं बघायला पाहिजे. हे बघितलं पाहिजे. आणि किती का कमवणार, कमवण्याचं प्रमाण जास्त कमी असू शकते, भविष्यात वाढू शकते. त्यामुळं इथल्या ज्या मुलींचे आई वडील आहेत त्यांना माझं विनंती आहे की बाबा, की तुम्ही नोकरी शेती बघण्याच्या आधी मुलगा बिनव्यसनी आहे का बघा. बिनव्यसनी असेल तर तुमची मुलगी द्या. कारण मला पण एक बहीण आहे, माझी पण बहीण आपण दिलो आमच्या भाऊजींना. आपण त्यांचा स्वभाव त्यांनी बिनव्यसनी आहे म्हणून दिलो. आज ते नवरा बायको व्यवस्थित आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुम्ही 50,000 कमावणारा तुम्ही जावई हुडकलात, त्याने व्यसनी असेल ना, 50,000 पुरणार नाही त्यांना, एका रात्रीमध्ये खर्च होऊ शकतो. आज महागाई तर तुम्हाला सांगायचाच विषय नाही, रोजगार नाही, पण लय मोठा विषय त्याच्यावर रोजगार नाही पण महागाई वाढली. आता काय आहे, आता सोशल मीडियामध्ये आपण जगत आहे, एकदम आधुनिक AI दुनिया आहे. मग AI दुनियामध्ये आपण मौज मस्तीमध्ये, आज आमच्या आई वडील असू दे, आमचे आजोबा असू दे, यांना दळणवळण म्हणजे अक्कलकोटला, सोलापूरला जायचं असेल तर 8-8 महिना, 1 महिन्यानी जायचे. आज आपण 15-20 मिनिटात जातो. काही हरकत नाही, सर्व डेव्हलप झालंय. फक्त काम असणं आणि योग्य दिशा असणं. आज सोशल मीडियावर इंस्टाग्राम काढलो तर रील्स बघायला लागलो तर एक तर येत हिंदू मुस्लिमचं येत आहे, नाहीतर कोण तर नेता कुठल्या तर नेत्याला ट्रोल केलेलं येत आहे, त्याला सोडून दुसरं काही आपल्याला. आणि त्याला सोडून अजून एक प्रकरण आहे, म्हणजे इंटरनेटवर, सोशल मीडियावर तरुणांना लुटायचं कसं. आज एक मोठं टीम म्हणजे ह्या देशामध्ये काम करत आहे, ते रॅकेट म्हणजे सेक्स रॅकेट. त्यामुळं ह्याच्यामध्ये आपला टाइम व्यस्त झालाय. आपल्याला तरुणांना काम द्यायचं आहे. मी आता ग्रॅज्युएशन आहे, माझ्या BCom शिकलेलं आहे. म्हणजे बँकेत गेलो तर एका जागेसाठी 1000 लोक फॉर्म भरणार. तुम्हाला सांगायचं तर 2018ला मी एक फॉर्म भरलो होतो रेल्वे पोलीस भरतीचा. मुंबईला घाटकोपरला ती भरती होती. मी आणि माझा मित्र भरलो होतो. मग तिथं गेलो, तिथं होते 300 सीट. मग मी तिथं रात्री जाऊन उतरलो आणि ग्राउंडवर जाऊन पोहोचलो. सकाळी उठलो, लोक बघतो तर तरुणांचं महापूर. मी तिथल्या व्यवस्थापकाला विचारलो, बाबा म्हणलो किती जागा आहेत? 300 जागा आहेत. फॉर्म किती आले? 65,000 फॉर्म.
मग मी काय माझ्या मित्राला म्हणलो, त्या गुढीपाडव्याचा वेळ होता आमच्या गावामध्ये, गुढीपाडव्याला जत्रा भव्य होती, दिव्य हा. जत्रा असते. मी म्हटलो बाबा त्या 300 लोकांना तर मिळू दे, आपण जाऊ दे, हा. आपण शेती करू, आपली शेती आहे, हा. जाऊ दे, ते भरू दे. म्हणून आम्ही हाईट मध्ये पास होऊन हा. रनिंग टेस्ट होती ते सोडून आलो आम्ही दोघं. कारण राहू दे, एवढ्या लोकांमध्ये कोणाला तर 300 लोकांनाच मिळणार आहे, कोणाला का मिळेना, त्यांचं कुटुंब व्यवस्थित राहिलं, आपल्या देशातील प्रत्येक नागरिक आनंदात आणि मौज मस्तीत राहिलं ना, आपल्याला आनंदच आहे. हे जे आहे ना, खूप मोठं प्रश्न आहे माहितीये का. सरकार काय करते, मला तर कधी कधी वाटतं हे खूप मोठा स्कॅम आहे असं वाटतं, माहितीये का. उगाच काढायचं म्हणून 100-150 जागा काढायचे आणि त्यांना माहितीये बेरोजगारीचे एवढा दर आहे आणि सरकारी नोकरीसाठी माणूस एवढा मरतो ना, साहेब विचारच करू नका तुम्ही. काल एक पत्रकाराने मला चर्चा चालू असताना ते अग्निवीर बद्दल त्यांनी चर्चा मी बघत होतो. म्हणजे असलं काम आहे. आज आमच्या गावातले एक 10-15 तरुण आहेत की मी संध्याकाळी झाले की रामपूर रोडला पळत असते, सकाळी पाठ्य बघतो त्यांनी रनिंग करत असतात. त्यांना आर्मी मध्ये पोलीस भरती व्हायचंय. ते इतकं मेहनत घेतात, त्या मेहनतीला किंमत काय माहितीये, 4 वर्षाची नोकरी. काय फायदा, पुढे काय करायचं, काय करायचं ते तर पत्रकार म्हणले. पुढे जाऊन ते 4 वर्ष आर्मी मध्ये देशासाठी जवान म्हणून जगतील आणि पुढचे 4 वर्ष झाल्यानंतर कुठंतरी एक सिक्युरिटी गार्ड, वॉचमॅन म्हणून जावं लागणार त्यांना. असं नको ना, त्यांचं मेहनत का थोडी असते, 8वी पासून 7वी पासून मेहनत करत असते पोरं, आणि असल्या थंडीत जाते. तर मला तर कधी कधी वाटते स्कॅम आहे का काय हे जे जागा काढतात ना, मुद्दामून 100-150 जागा करायची आणि त्यांना माहितीये पूर्ण देशातले तरुण बेरोजगार आहेत आणि सरकारी नोकरीसाठी मारामारी आहे. लाखो तरुण जे फॉर्म भरतात, एका फॉर्मची किंमत 100 रुपये, 150 रुपये नसते, 900 रुपये, 1000 रुपये असते ओपन लोकांना. मध्यंतरी आपलं कर्जत जामखेडचे आमदार म्हणजे रोहित पवार यांनी हे विषय बोललेत की विधानसभेत तलाठीचं नोकऱ्या निघाले, फॉर्म भरले, त्याच्या काय तर 1,500 फी होती फॉर्म भरायचे. ते फी घेतली आणि पेपरच झालं नाही. पेपर कॅन्सल करतात. अचानकच पेपर कॅन्सल करतात. मला काय म्हणायचंय, आजपर्यंत 2014 पासून आतापर्यंत जेवढे फॉर्म भरलेले पैसे आहेत ते कुठे गेले? ते फॉर्म भरलेले पैसे जर तुम्ही गोळा केला, 50% शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल. 50% का? 100% हो. जर एका फॉर्म भरायला तुम्ही 1000 रुपये घेत असाल आणि 1,00,000 लोक जर ती फॉर्म भरले असेल तर विचार करा किती होते तो. 1,000 रुपये म्हणजे नाही म्हणलं तरी 100 कोटी रुपये झाले. ते फक्त मी एका परीक्षेचं बोलतोय. आपल्या देशामध्ये रेल्वेचे 100 परीक्षा असतात, पोलीस भरतीची 100 परीक्षा असतात, डॉक्टरेटचे, नीटचे 100 परीक्षा असतात. किती परीक्षा आहेत आपल्या देशामध्ये, किती फॉर्म भरतात पोरं. आमच्या सोलापूरचं तर आता एकदम काय सांगायचं, तरुणाचा अवस्था सांगायचं म्हणजे आमच्या भागातला लय मुश्किल आहे. कुठं तर एक तरुण असतात स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी धडपड करत असते आणि ते पण इकडचं तिकडचं पैसे काढून त्याने धंदा करावा म्हणते. त्याला एकदा प्रतिसाद भेटतो, नाही भेटतो, पण ते भांडवल बुडतंय. त्याच्यासाठी ते व्याज भरण्यासाठी, सावकारांचे पैसे फेडण्यासाठी आणि त्याने कुठेतरी मोलमजुरी करावं लागतंय. हे खूप प्रमाणात आहे. आज आमच्या भागामध्ये सोलापूर आणि अक्कलकोट असल्यामुळं ह्या आपल्या गावावरून अक्कलकोटला जाणारा रस्ता आहे, हायवे असल्यामुळं इकडं मार्केटिंग हॉटेल असू दे, बाकीचे लॉजिंग असू दे, हे थोडंफार काही तरुणांना काम देऊ शकलंय. आणि अशा गर्दीच्या ठिकाणी एक उद्योगधंदा आला का मोठं इन्स्टिट्यूट आलं. बघा, गुलबर्ग्याला जाताना एक माळ रानावर केंद्रीय विद्यापीठ काढलेत. आमच्या सोलापूरमध्ये केंद्रीय विद्यापीठ नाही. आमच्या सोलापूरमध्ये बाहेर राज्यातील लोक येऊन शिकायचं प्रमाण कमी आहे. आमचे सोलापूरचे पोरं बाहेर जातात, नागपूर, लातूर असू दे, पुणे असू दे, जातात. तर मला एवढंच म्हणायचं आहे की असं काहीतरी एक मोठं इन्स्टिट्यूट आणा, विमानतळ चालू करा आणि नवीन IT पार्कला तुम्ही परमिशन चालू आहे, फक्त पेपरवर ठेवू नका. मी हात जोडून विनंती आहे. परिणितीताई शिंदेनी सुद्धा वचन दिलेलं आहे की बाबा मी सोलापूरला जे आहे IT पार्क आणणार, बेरोजगारीचा दर कमी करणार. तर ताईंना सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जे वचन दिलेलं आहे, ज्या वचनावर सोलापूरकरांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, ते वचन जरूर पूर्ण करा.
नाही IT पार्क नाही, जरूर मी होणार तर मग सोलापूरमध्ये. काय म्हणतो, ताई ते वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील. हम्म. जे राज्य सरकार आहे त्यांनी पण त्याला प्रयत्न करा. मला विनंती आहे, त्यांनी समर्थन करा. तुम्ही नाही हम्म. सत्तेचं तुम्ही हे करू नका. सत्ता आता लोकसभेचं सीट गेलंय म्हणून तुम्ही भाजप सत्तेत आहे आणि इथं लोकसभा सीट काँग्रेसची काँग्रेसला आहे. मिळालंय म्हणून असं भेदभाव करू भेदभाव करू नका. नका. इथं आमच्या काँग्रेसला मतदान करणाऱ्या लोकांसोबत बीजेपीला मतदान करणारे लोक पण मरणार आहेत मरणार आहे बेरोजगार. बेरोजगारी. याचा तुम्ही विचार करा. तुम्ही मतभेद करा, विचारभेद वैचारिक विरोध असू दे, हा. पण जेव्हा सत्ता मिळते सर्व जनता ही माझ्यासाठी समान समान असल्यावर असते. त्यासाठी ह्या उद्देशाने तुम्ही काम करा. भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या लोकांचं काम करू, त्यांचंच करायचं, किंवा विरोधात असणाऱ्या लोकांचं काम करायचं नाही. बँक लोन होऊ द्यायचं नाही, त्याला कुठं उद्योग लावू द्यायचं नाही, असं प्रकार होता कामा नये. कारण एक चांगल्या म्हणजे एक शेरोशायरी में ऐकलो, म्हणजे औरों के घर लगाने आग, तुम जिस माचिस को लेके जा रहे हो, कभी वो हवा रुख बदल दे तो वो इसी माचिस से लगाया हुआ आग जो है तुम्हारे घर तक पहुंच सकती है. बरोबर आहे. कारण तुम्ही लोकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करू नका. आमच्या देशाचं आणि राज्याचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं विकास झालं पाहिजे. त्यासाठी लागेल ते तुम्ही काम करा. आम्ही पण सहकार्य करू. आमच्या भागातल्या तरुणांना जे काय होईल आता भविष्यात आम्ही तर आता सत्तेत नाही, आम्ही समाजसेवक आहे. भविष्यात जेव्हा कोणी आम्ही सत्याचं केंद्रबिंदू बनवू, तालुक्याच्या राजकारणामध्ये आम्ही एक नावलौकिक नावलौकिक नाही, तालुक्याच्या राजकारणातील सत्ता आम्हाला भेटू दे. त्यावेळेला होईल तेवढं ह्या वळसंग जिल्हा परिषद मध्ये कसं कामं आणता येईल, कसं डेव्हलप करता येईल, हे आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू. काही लोकांना कसं म्हणजे बँकेकडनं खूपच गहन अशी चर्चा जी आमची पूर्ण राऊंड झालेली आहे. शेतीवरनं चर्चा झाली, स्किल इंडिया यावरनं आपली चर्चा झालेली आहे. आपली चर्चा जी आहे सोलापुरात कशा प्रकारे जे काँग्रेसच्या काळामध्ये, शिंदे साहेबांच्या सत्तेच्या काळामध्ये जे आहे रोजगार आला होता यावर पण चर्चा झाली, आणि पुढे कशा प्रकारे रोजगार येईल याच्यावर पण चर्चा झाली. भाषाबे तुम्हाला एक महत्वाचं म्हणजे मला आठवण आलं तुम्हाला सांगायचं, म्हणजे आम्ही इतिहासामध्ये जेव्हा जिओग्राफी भूगोल विषय शिकत होतो त्यावेळेला सोलापूरमध्ये कोणता उद्योग आहे तर चादर कारखाने आणि टॅवेल सूतगिरण्या मॅन्चेस्टर ऑफ इंडिया म्हणायचे फेमस होते. ज्या म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सोलापूर गिरणी कामगार मोठ्या प्रमाणात भाग घेतले होते. हे आम्ही इतिहासामध्ये वाचलो. आज गिरणी कामगार नावाला सुद्धा सोलापूरमध्ये राहिलेला नाही. ह्या सोलापूर गिरणी कामगार इतका स्वाभिमानी होता की देशासाठी म्हणजे हुतात्मा पत्करले. जे आमचे मल्लप्पा धनशेट्टी असू दे, वळसंगचे मल्लप्पा कुर्बान हुसेन असू दे, किसान सारडा असू दे, जगन्नाथ शिंदे असू दे, हे 4 हुतात्मे हे ना, हे गिरणी कामगार होते. सूतगिरणी हे ह्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आहुती दिले. त्या असल्या फेमस असणारा गिरणी कामगार आज गडप झालेला आहे, नावारूपाला राहिलेला नाही. मोठं आता जे सूत मिल होतं सोलापूर सूत मिल, ते काय झालं, तिथं आता बंगले उभारायला लागले. आणि यशवंत सूतगिरणी होती तिथं पण बंगले उभारलेत. आता राहिलं आमच्या भागामध्ये म्हणजे शारदा सूतगिरणी, सहकारी सूतगिरणी होती. तिथं एक 5,000 लोक काम करत होते. समजा 5,000 कुटुंब बंद पडले, ते आता गंजून गेलेलं आहे. राहिला आता आमचं श्री स्वामी समर्थ सूतगिरणी, त्याच्यामध्ये जेमतेम लोक चालू आहे, असं ना तसं चालू ठेवलेलं आहे. असंच म्हणजे मला काय म्हणायचं, इथले राजकारणी आहेत. परत एकदा ह्या सोलापूरला सूतगिरणी म्हणा किंवा कापड उद्योग म्हणा किंवा चादर शोरूम म्हणा किंवा चादर कारखाने म्हणा, जे आम्ही टेक्सटाईलचा व्यवसाय आहे ते पुन्हा इथं निर्माण करावा आणि सोलापूर जगामध्ये फेमस झालं पाहिजे. आम्हाला एवढंच उद्देश आहे. आमच्या सोलापूरचं तरुण हे स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. बरोबर आहे, स्वाभिमान. परत एकदा 2014ला मोदी साहेब म्हणले होते, पार्क मध्ये आपल्या होम मैदान मध्ये सभा होती, म्हणले होते साहेब की सोलापूर मोठं टेक्सटाईल हब उभा करू.
हब तर सोडा, एक साधा एक चादर एक चादरची कारखाना कारखाना उभा सुद्धा राहिला नाही. टेक्सटाईल हब तर सोडा. मला सांगायचंय बादशाहबाई, जर करता राजकर्त्यांनी मनात आणलं, इथं टेक्सटाईल पार्क बनवलं, आरामात मोठं बनवू शकते. बनलं, आंतरराष्ट्रीय मार्केट इथं उभं राहू शकतंय. आणि जे विमानतळ होत आहे ना, त्याच विमानतळावरनं इथनं बाहेरच्या देशामध्ये आपलं माल जाईल. माल जाईल आणि एवढे उत्कृष्ट कलाकार आहेत सोलापूरमध्ये. मला एवढाच उद्देश आहे. ह्या चर्चा तुम्हाला मी म्हणलो आपण चर्चा करू विषयावर. मी या तरुणांना तुमच्या माध्यमातून सांगू शकतो, सोशल मीडियाच्या भानगडीत जास्त पडू नका. तुम्हाला मिळेल ते काम करा, मिळेल ते व्यवसाय करा. आज ना उद्या चांगले दिवस येतील. ते कोणताही धंदा करा, सुरुवातीला संघर्ष होईल, पण एकदा आपण स्वतः व्यावसायिक बनलो ना, तर आपल्याला मागे हटवणारा कोणी असणार. तुम्ही नोकरीच्या मागे लागू नका. स्वतः रोजगार निर्माण करा, स्वतः धंदा करा. कारण याचं महत्व काय सांगतो. कारण तुम्ही नोकरीला लागलात, तुम्हाला सोडवू शकता, तुम्हाला पगाराची लिमिट असते. तुम्ही स्वतः व्यवसाय केलात तर तुम्ही अनलिमिटेड कमवू शकता. आणि तुम्ही दुसऱ्या लोकांचं घर पण चालू शकता. दुसऱ्या लोकांना रोजगार. आज मी पण साहेब, माझं पण एक उद्देश आहे. मी पण ग्रॅज्युएशन केलो, मी पण बेरोजगाराचं शेती करतो. शेती आहे म्हणून शेती करतो. पण माझं असं आहे, ह्या वळसंग भागामध्ये मोठं दूध केंद्र उभा केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आजूबाजू माळरान खूप आहेत, जनावरांना स्कोप आहे, जनावरांना चरायला जागा आहे, आणि शेती व्यवसाय करणारे मोठ्या प्रमाणात लोक आहेत. मग मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या भागामध्ये मोठं दूध केंद्र उभा करायचं. जे सोलापूरमध्ये व्यवसाय असतंय, म्हणजे इथल्या माझ्या माता भगिनींना तर 12 महिने काम असलं पाहिजे. पावसाळ्यात पण त्यांनी कामाला गेलं पाहिजे. माझं तर उद्देश आहे की मोठं महिला उद्योग समूह ह्या भागामध्ये काढायचा. त्या माध्यमातून 1000-2000 महिलांना इथं उद्योग रोजगार यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आलं टेक्सटाईलचं काम आलं, म्हणजे हॉटेलला लागणारे पदार्थ बनवायचे असू दे, किंवा फ्रूट पॅकेट असू दे, म्हणजे जे काय हॉटेलला लागणार आहे ते साहित्य असू दे, आणि टेक्सटाईलला जे टॅवेल वगैरेचे छोटे छोटे काम असते ते इथं आमच्या भागामध्ये आणायचं आमचं स्वप्न आहे. आज ना उद्या आम्ही सत्तेत येऊ, किंवा आज ना उद्या सत्ता केंद्र आमच्या जवळ आलं ना, हे 2 काम तर नक्की करणार. आणि शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांचा माल इथंच वळसंगला निलाव झालं पाहिजे. अशा प्रकारे काय थंडीत त्याने सोलापूरला जाण्याच्या आधी मी माझं इथं एक छोटं मार्केट असू दे, किंवा व्यापाऱ्यांचं केंद्रबिंदू असू दे, वळसंग मोठं बाजारपेठ आहे. ह्या वळसंग आजूबाजू 25-30 गावं आहेत. इथल्या शेतकऱ्यांना कसं वाव देता येईल, आणि इथं दूध केंद्र काढलो ना, प्रत्येक शेतकरी जोड व्यवसाय करेल. बरोबर आहे. शेती विथ दूध. त्यासाठी माझा प्रयत्न आहे. आज मी सिद्धारामजी मेत्रे साहेबांशी चर्चा केलो, बोललो. साहेबांच्याकडे सत्ता नाही, आज ना उद्या सत्ता येईल, साहेबांकडे सत्ता येईल, किंवा साहेब सत्तेचं भागी झालेत. बघू, आपण प्रयत्न करू येत्या काळामध्ये. इथं दूध केंद्र असू दे, किंवा मार्केटिंग केंद्र काढायचं असू दे, किंवा महिला उद्योग समूह असू दे, हे करायचं आपलं प्रयत्न आहे. 100% आम्ही आज ना उद्या ह्या तालुक्यामध्ये, या तालुक्याच्या लोकांसाठी आपण शेवटपर्यंत संघर्ष करणार आहे. त्यांच्या सेवेत मी राहणार आहे, त्यांची सेवा करणार आहे. माझा उद्देश मोठा पैसा कमवायचा नाही, लोकांची सेवा करायचं. तर हे जर आपल्याला जे आहेत ना, फक्त एज्युकेटेड विद्यार्थी बनवायचे नाहीत, आपल्याला स्किलफुल एज्युकेटेड विद्यार्थी बनवायचे. बरोबर आहे का नाही? मी MIDC मध्ये मी पण काम करतोच. मी पण मेकॅनिकल इंजिनियर आहे, प्रोडक्शन इंजिनियर आहे. मी बघतो MIDC मध्ये प्रचंड प्रमाणात जागा आहेत खाली, प्रत्येका कंपनीच्या बाहेर जे बोर्ड लावलेले आहे. परंतु आजकालची जी पोरं आहेत ना, त्यांना त्या नोकरी करायचीच नाही, कोणालाही हेल्पर व्हायचं नाहीच आहे, सगळ्यांना जे डायरेक्ट साहेब व्हायचंय. तर मी आजकालच्या तरुणांना एवढंच सांगू इच्छितो, तुम्हाला डायरेक्ट कोणीही साहेब बनवणार नाही. तुम्हाला 0 पासून सुरुवात करावं लागेल. तुम्हाला पहिला हेल्परच व्हावं लागेल, तुम्हाला पहिला झाडूच मारावी लागेल. कारण आम्ही पण त्याच लेवल पासून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. साहेब, एक तुमचं म्हणणं बरोबर आहे. राजकीय दृष्टिकोन असू दे, माझं एक तरुणांना सांगायचं की जे आता तुम्ही पत्रकारिता करता, तर आमच्या पक्षाचे, शिवसेना पक्षाचे आणि अखंड हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याने सुरुवातीला एका प्रेस मध्ये पत्रकार म्हणून होते. पत्रकार म्हणून व्यंगचित्र बनवण्यासाठी कामाला जायचे.
त्याला 300-350 रुपये पगार पगार होती होता महिन्याला. महिन्याला. ते काम करत होते. नंतर त्याने स्वतः पत्र मार्मिक हे वृत्तपत्र काढलं. मार्मिक मध्ये महाराष्ट्राची व्यथा मांडू लागले. पुढे त्यांना राजकीय चळवळी म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचा त्यांना वारसा होता. क्रांतिकारी आणि सहकारी क्षेत्रात असू दे किंवा चळवळीच्या क्षेत्रामध्ये असू दे, त्यांचं वारसा होतं प्रबोधनकार ठाकरेंचं. त्यामुळे त्यांनी राजकारणाकडे वळले. नंतर राजकारणामध्ये यश मिळवलं. त्यानंतर त्यांच्यासोबत जे आमचे शिवसेना पक्षाचे आता शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री, तेही सुरुवातीला शिवसेनेचं काम करत असताना त्यांनी स्वतःचं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवायचे. स्वाभिमानाची गोष्ट आहे. बरोबर. पंतप्रधान नरेंद्र मोदी पण चहा विकायचे. नाही असं म्हणते साहेब, आम्ही असं म्हणते. ते काय मला खरं वाटे ना, कारण परवा मी एक न्यूज बघितलो तर ते मोदींचा जन्म 1950 आहे सप्टेंबर महिन्यात. आणि ज्या स्टेशनवर त्यांनी चहा विकलो असं त्यांनी म्हटले ना, त्याचं तिथं स्टेशनच 1978 ला झालं. म्हणजे त्यामुळं मी बोलू शकत नाही. जे माझं परंतु जे आपल्या डोळ्यासमोर घडलेलं, जे आपण वाचलेलं आहे, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना रिक्षा चालवताना बघितलेले ठाण्यातील काही लोक माझ्या संपर्कात. बरोबर, ते मी बोलू शकतो. आणि बाळासाहेब ठाकरेंना अख्खा महाराष्ट्र बघितलं त्यांनी, पत्रकार म्हणून होते त्यांनी. बरोबर. त्यासाठी मी ज्या गोष्टीचा मला अनुभव आहे त्याच गोष्टीवर मी मत मांडू शकतो. बरोबर. मला काय म्हणायचं माहित आहे, ह्या राज्यामध्ये जर रोजगाराचा कोणी जर विचार केला असते किंवा केले आहेत असं कोण नेता असेल, म्हणजे रोजगारासाठी तरुणासाठी पैसा कमवला पाहिजे, इथले लोक पैसे कमवलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे, त्यांना काम भेटलं पाहिजे, असं जर कोणी विचार केलेला नेता असेल माझ्या दृष्टिकोनातून, यशवंतराव चव्हाण त्याच्यानंतर जर करता जास्तच ह्या रोजगाराविषयी जर कोणी काम केलं असेल तर ते शरदचंद्र पवार जे आहेत, पवार साहेब आहेत. हे आपण नाकारता येत नाही. आज त्यांच्या काळामध्ये जे MIDC आज आपण बघतो, सोलापूरचा असू दे, पुणेचा असू दे, आज पुणे पूर्ण महाराष्ट्राचं ओझं उचलत आहे. पूर्ण देशातले पुणे आणि मुंबई अशी 2 सिटी आहेत पूर्ण देशात. आणि ह्या दोन्ही सिटीमध्ये जे MIDC आहेत, आज पुण्यात गेलो ना, सोलापूरचा तरुण तुम्हाला दिसेल MIDC म्हणजे तळेगाव असू दे, हिंजवडी असू दे किंवा चाकण असू दे, त्या भागामध्ये काम करणारा तुम्हाला सोलापूरचा तरुण भेटणार, धाराशिवचा तरुण भेटणार, तर तुम्हाला लातूरचा भेटणार, तुम्हाला नागपूर, ते तर नाही, लातूरचा भेटणार आहे, तुम्हाला बीडचा भेटणार आहे, नांदेडचा, परभणीचा भेटणार आहे, नागपूरचा भेटणार आहे. हे सर्व तरुण तुम्हाला मुंबईला भेटणार आहे. पुण्याचं जडणघडण कोणी केलंय तर शरद पवार आणि आज सोलापूरला MIDCचं संकल्पनाच शरद पवारांनी आणली. त्यासाठी त्या नेत्याला आमचं सल्यूट आहे. भले त्यांचे विचार काय का असे ना, आमचा विचार वेगळा असू दे, जे काम केलंय हाय ते हाय म्हणायला आम्हाला दम आहे. आम्हाला एवढं कळतंय, सत्याला सत्य म्हणायचं आम्हाला धमक आहे. खरा धर्म तोच आहे ज्या ठिकाणी सत्य आहे. आपलं हिंदू धर्म हेच शिकवत आहे की जिथं सत्य तिथं धर्म आहे. बरोबर. म्हणजे आम्ही हिंदू धर्माचे पाईक आहे. काय आम्ही आमच्या धर्माला मानतो, आमच्या धर्मानुसार चालतो. त्या सत्याला सत्य म्हणायची हिंमत आमच्याकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना घेऊन चालणारा आम्ही तरुण आहे. तर आमच्याकडे जो धमक आहे ते चुकीचं आहे, चूक म्हणायला आम्हाला धमक आहे. त्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे, 15 वर्ष झालं सत्ता आहे तुमची, 15 वर्ष झालं सत्ता आहे, तुम्ही व्यवस्थित काम करा, आम्ही तुमच्या सोबत आहे. जे जनहिताचं आहे, जे बहुजनांचा हिताचं आहे, त्याच्यामध्ये ह्या भागातील तरुण असू दे किंवा देशातील जनता असू दे तुमच्या सोबत असणार आहे. फक्त केवळ राजकारणासाठी तुम्ही राजकारण करू नका, सत्तेसाठी राजकारण, महत्वाचे मुद्दे उचला. त्यासाठी आम्ही सहकार्य करू आमच्या भागामध्ये. भाषाबाई, असंच तुम्ही जे आता तुम्ही आम्हाला विचारतो, आम्ही आज आपण बोलायचा विषय आला तर मला असं वाटलं आपल्या भागात जे विषय चर्चा झाली पाहिजे. सर्वात मेन जे आहे ना, आता राजकारण्यांना मी हेच विचारू इच्छितो, नाही म्हणलं तरी कितीतरी कोटी रुपये खर्च करून जे आहे आम्ही जे संसदमध्ये चर्चा होती ती चर्चा आपण चालू ठेवतो. बरोबर आहे. हिवाळी अधिवेशन असू दे, पावसाळी अधिवेशन असू दे, उन्हाळी अधिवेशन असू दे, त्या अधिवेशनामध्ये ज्या चर्चा होतात
तर ही सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे की या हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्ण एका दिवसाचं सत्र जे आहे फक्त एक कविता वंदे मातरमवर डिस्कशन करण्यासाठी आपल्या नेत्यांनी घालवली. ते विरोधी पक्ष असू दे, सत्ताधारी पक्ष असू दे, दोन्हीही नेत्यांनी जे आहे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आज देशामध्ये मोठमोठे मुद्दे आहेत. बेरोजगारी सर्वात मोठा मुद्दा आहे, ज्यामुळे जे लाखो करोडो तरुण जे आत्महत्या करत आहेत, ज्यामुळे जे आहे शेतकऱ्याला भाव भेटत नाही, म्हणून आज शेतकरी जे एक असं झाड उरलेलं नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये, ज्याच्यावर आज शेतकरी लटकत नाहीये. ते महाराष्ट्राचा असू दे, कर्नाटकाचा असू दे, तमिळनाडूचा असू दे, उत्तर प्रदेशचा असू दे, बिहारचा असू दे, सगळीकडचा शेतकरी आज आत्महत्या करून मरत आहे. त्याच्यावर तुम्ही चर्चा करत नाही. आज दिल्लीचा AQI जे 700 हिट करत आहे. 20 सिगरेट ओढल्यानंतर, दिवसाला 20 सिगरेट ओढल्यानंतर फुफ्फुसाची जी हालत होते, ती हालत जी आहे 1 मिनिटामध्ये तिथं दिल्लीमध्ये लोकांची होत आहे. त्याच्यावर तुम्ही चर्चा करत नाहीये. आज यमुना जे आहे जगातील सर्वात घाण नद्यांमध्ये जे आहे त्याचा शुमार झालेला आहे. आज महिलांवर प्रचंड प्रमाणात जे आहेत रेप होत आहेत, प्रचंड प्रमाणावर जे आहे महिलांवर जे त्रास दिला जात आहे, महिलांना जे आहे सतवलं जात आहे, त्याच्यावर तुम्ही चर्चा करत नाही. आणि तुम्ही जे फक्त एका कवितेवर, वंदे मातरम या कवितेवर, जी वंदे मातरम जे आहे त्या संसदेमध्ये बसलेल्या 500+ खासदार, 548 खासदारांपैकी 5 खासदारांना सुद्धा चांगल्या प्रकारे बोलता येणार नाही वंदे मातरम. त्या वंदे मातरमवर चर्चा करायला लाजिरवाणी गोष्ट आहे ही. जे महत्वाचे मुद्दे तुम्ही उचलायला पाहिजे, आज आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना ते मुद्दे उचलावे लागले. ही सर्वात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही जनता जी आहे पैसे खर्च करून तुम्हाला त्या ठिकाणी कशाला पाठवते? आमचे मुद्दे तुम्ही उचलायला पाहिजे. आमच्या रस्त्यांचे मुद्दे, आमच्या शेतकऱ्यांचे मुद्दे, आमच्या विद्यार्थ्यांचे मुद्दे, आमच्या शिक्षणाचे मुद्दे तुम्ही उचलायला पाहिजे. त्यासाठी आम्ही तुम्हाला त्या संसदेमध्ये पाठवतो. आणि तुम्ही बेलाजिरवाणी प्रणे तुम्ही एका काय म्हणते बिनलाजी माणसाप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही एका फक्त कवितेवर बोलत आहात, जी कविता तुम्हाला स्वतःला पण वाचता येत नाही, त्याचा तुम्हाला अर्थ सुद्धा माहित नाही. सुजलाम सुफलाम त्याचा अर्थ तुम्हाला माहित नाही, वंदे मातरमचा तुम्हाला अर्थ माहित नाही. काय फायदा आहे तुमचा? मला तर ना ते आता मला तर तुम्हाला एक गोष्ट सांगू, मला तर मी आधीपासून ह्या भागामध्ये हिंदुत्वाचं काम करतो आणि हिंदुत्व आणि भारतीय जनता पार्टीचं विचारधारा आम्हाला अटल बिहारी वाजपेयी पासून आम्हाला आवडायचे. इकडे 10-12 वर्षामध्ये तर मला ना असं वाटतंय की तुम्ही फक्त इतिहासाचे दाखले देऊन तुम्ही आमचं पोट भरणार आहे का? बरोबर आहे. तुम्ही नेहरूला शिव्या दिल्यावर आमच्या तरुणांचं पोट भरणार आहे का? तुम्ही हिंदू मुस्लिम केल्यावर आमच्या तरुणाचं पोट भरणार आहे का? तुम्ही एक पाकिस्तानला शिव्या घातल्यावर किंवा पाकिस्तानचा विषय बोलल्यानंतर आमच्या बेरोजगार तरुणांना नोकरी भेटणार आहे का? नाही. मी काय म्हणतो, जे इतिहासामध्ये झालंय, जे इतिहासामध्ये चुका झाले ते झाले. तुम्ही सोडा ना, तुम्ही सोडा त्या विषय, तुम्ही डेव्हलपमेंट कडे या, तुम्ही विकासाकडे या, तुम्ही चांगलं सदृढ समाज निर्माण करा. आम्ही तुमच्या सोबत आहे. साहेब, मला मानाच्या नेहरूंवर तुम्ही चर्चा करून काय करणार? राजीव गांधीवर चर्चा करून काय करणार? इंदिरा गांधीवर चर्चा करून काय करणार? तुम्ही आता चर्चा करा, बेरोजगारीवर चर्चा करा, कर्जमुक्तीवर चर्चा करा, शिक्षण डेव्हलपमेंटवर करा, तुम्ही इथल्या महिलांना सदृढ बनवण्यामध्ये प्रयत्न करा, लॉ एन्फोर्समेंट कसं आपल्याला स्ट्रॉंग करता येईल त्याच्यावर चर्चा करा. ते सोडायचं की नेहरूने असं केलंय, त्यांनी तसं केलंय, इंदिरा गांधींनी असे केलेत, तसं केलेत. कोण महत्वाचं आहे किंवा कोण हुशार आहे, मीच हुशार आहे हे दाखवण्याचं आज राजकारणाचं मीच चाणक्य आहे असं दाखवण्याचा प्रयत्न राजकारणी करत आहे. असे कितीतरी चाणक्य जमिनीमध्ये गाडले गेलेत. कोण टिकत नसते इथं. कोण बघा, शाश्वती काहीच नाही. ह्या भूतलावर शाश्वत काहीच नाही. सगळं संपणार आहे. सगळं संपणार आहे. आज मी आहे, मी उद्या नसणार आहे. या भूमीवर ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होणारच. फक्त तुम्हाला निर्जीव वस्तूच मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही या सजीव लोकांना, ज्याच्यामध्ये जीव आहे त्या लोकांना कसं चांगलं जीवन जगता येईल ह्याच्यावर तुम्ही काम करावं असं राजकर्त्यांना मला सांगायचं आहे. तर याच गोष्टीवर जे आहे आम्ही एक छोटस एक शेवट गोष्ट सांगून जे मी ही चर्चा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. फक्त माझं एवढंच एक निवेदन आहे, अनुमोदन आहे आपल्या सर्व आमदारांना. आज पूर्ण जे सोलापूर भाजपमय झालेलं आहे, सर्व आमदार जे भाजपचे आहेत, खासदारच फक्त आमचे प्रणितीताई आहेत, त्यांच्या सुद्धा कोणाला विरोध नाही, ते सुद्धा जनतेसाठीच काम करणार आहेत. तर माझं या सगळ्यांना हेच निवेदन आहे,
भारताचं खूप मोठं गोष्ट झाली सांगा. आम्ही काय तेवढी मोठी लोक नाही की भारताबद्दल आम्ही नाही, नाही. बोलू, परंतु आम्ही आम्ही फक्त आमच्या भागाचं- सोलापूर पुरता, आमच्या भागापुरतं एवढं सांगू इच्छितो की आपल्या एमआयडीसी मध्ये जास्तीत जास्त कंपन्या कशी येतील, ते कंपन्या जर येत असतील तर मी फक्त एक सजेशन देऊ इच्छितो या ठिकाणी. माझं म्हणणं काय आहे, हं. आज तुम्ही एमआयडीसी म्हणता, एमआयडीसी मध्ये लोकल कंपन्या आहेत, लोकल कारखाने आहेत. हं. मला म्हणायचं काय की एमआयडीसी लोक सक्सेस झालेच झालेच पाहिजे, पाहिजे. आम्हाला मान्य आहे. हं. पण ह्याला कधी वाव येणार आहे माहिती आहे, जेव्हा एक मोठी कंपनी येणार. इंटरनॅशनल कंपनी इथं आलं. हं. इंटरनॅशनल कंपनी जर सोलापूरमध्ये एमआयडीसी मध्ये लागू झाले हं. किंवा इथं काम करू टाटा लागले, सारखी, बजाज सारखी तर टाटाला तर सर्वप्रथम प्राधान्य दिलं प्राधान्य पाहिजे. दिलंच पाहिजे. कारण आपल्या भारतीय इंडस्ट्री आहे आणि कामगारांना चांगलं जर कोणतं कंपनी एक गव्हर्नमेंट जॉब असल्यासारखं आहे. गव्हर्नमेंट जॉब असल्यासारखं चांगलं ट्रीटमेंट किंवा चांगलं त्यांना पॅकेज देणारं कुठलं असेल तर टाटा टाटाच आहे. आहे. पण मला म्हणायचं काय, इंटरनॅशनल जर्मन, जपान, अमेरिकन कंपनी ह्या इथं आले पाहिजे. तसं काहीतरी एक नियोजन करा. नियोजन झालं पाहिजे. इथं काय आहे, कारखाने आहेत ते पण ट्रॅव्हल आहेत, ते पण इथं ना मुंबईला जातील, लय झालं तर सुरतला जातील, लय जातील दिल्लीला जातील. इथं इंटरनॅशनल हब व्हायला पाहिजे. इथले चादर, इथले ट्रॅव्हल, इथले टेक्सटाईल असू दे, इथले शेतीमाल असू दे, जेव्हापर्यंत बाहेर देशाला पाठवण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत सोलापूरचा विकास होणार नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. तर जर तुम्हाला या ठिकाणी दादांनी सांगितल्यासारखं जर तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटी गुड्स बनवायचे असतील, जर तुम्हाला हाय लेवल पर्यंत जर पाठवायचं असेल सोलापूरला, तर सर्वप्रथम जे आहे या सर्व आमदार खासदारांना माझी विनंती आहे की तुम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागेल. युवांना जर तुम्हाला रोजगार द्यायचा असेल, बाहेरची कंपनी जर आणायचं असेल, तर सर्वात पहिला त्यांनी काय बघणार, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या एमआयडीसी मध्ये रस्ते कसे आहेत ते सर्वात पहिला त्यांनी बघणार. कारण त्यांचे मोठमोठे गाड्या येणार जाणार त्या ठिकाणी. मर्सिडीज जे आहे त्यांनी खड्ड्याच्या रस्त्यावरनं चालवणार नाहीत. दुसरी गोष्ट, त्यांनी येणार कुठून, मुंबईवरनं, त्यांनी येणार दिल्लीवरनं किंवा बाहेर देशावरनं येणार. त्यांनी येणार कसं, कारमधनं येणार नाहीत, जहाजामधनं येणार नाही, त्यांनी येणार एरोप्लेननी. तुमचा एअरपोर्ट सज्ज पाहिजे. पहिला गोष्ट तुमचे रस्ते बरोबर पाहिजे, दुसरा तुमचा एअरपोर्ट बरोबर पाहिजे, आणि तिसरा तुमच्या एमआयडीसी पर्यंत पाण्याची सोय चांगली पाहिजे. तुमचा एमआयडीसी पर्यंत येणारा पाणी चांगलं पाहिजे. आणि चौथा म्हणजे तुमची एमआयडीसी मध्ये सबसिडी पाहिजे. आणि लॉ एन्फोर्समेंट चांगलं पाहिजे त्या एरियाचा, ज्या ठिकाणी जे कसली चोरीमारी होणार नाही, ज्या ठिकाणी जे कसल्याही प्रकारचं जे आहे त्या व्यावसायिकाला अत्याचार होणार नाही. जर असली परिस्थिती निर्माण झाली तर कोणतीही कंपनी सोलापूरमध्ये झक मारून येईल. 100% येऊ शकते. मला एकच म्हणायचंय, ह्या विषयावर जनता प्रश्न केली पाहिजे. राजकर्त्यांना जनता प्रश्न केली पाहिजे. तर रोजगारावर असू दे, शिक्षणावर असू दे, आरोग्यावर असू दे, महिलांच्या संरक्षणाबाबत असू दे, जनता आणि इकडचे तरुण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. आणि हे प्रमुख 4 मुद्दे लक्षात ठेवून तुम्ही राजकारणामध्ये वावरलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे म्हणतात, थंड राहाल तर भरला जाल, असंच तुम्ही गाफील राहिला तर तुम्ही विकला जाल, तुम्ही गुलाम बनाल. माझ्या ह्या तरुणांना एक आव्हान आहे, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे रडायचं नाही, लढायचं. पण तसंच तुम्हाला मी छोटा कार्यकर्ता आहे, तुम्हाला आव्हान करतो, तुम्ही थंड राहू नका. जे ज्वलंत मुद्द्यावर आहेत त्याचा विचार करा आणि त्याच्यावर प्रश्न विचारा, मगच आमच्या भागाचा विकास होणार आहे. मला एकच उद्देश आहे, सोलापूर देशामध्ये कसं गाजलं पाहिजे, राज्यामध्ये सर्वात महत्वाचा जिल्हा कसं होईल, आणि त्यात आमचं दक्षिण सोलापूर मधला भाग म्हणजे आम्हाला सर्व प्रिय म्हणजे वळसंग भाग कसं हुतात्म्यांचा भाग आहे आमचा हे. कारण ह्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आमच्या भागातला आम्हाला गर्व आहे वळसंगवर. कारण वळसंगचे मल्लपत शहीद झाले, ह्या गोष्टीचा आम्हाला गर्व आहे. आणि आम्हाला वळसंगवर अजून एक गर्व आहे, कारण त्या गावाला महात्मा गांधीजींनी भेट दिलेली. त्यासाठी असल्या म्हणजे मोठे बाबासाहेब आंबेडकरांनी ही या वळसंग भूमीला भेट दिलेला आहे. त्यासाठी असे महान नेते आमच्या वळसंग भागामध्ये येऊन गेले. त्यासाठी आमचा भाग सक्षम आणि सदृढ आमची इच्छा आहे. कसं आमचा वळसंग भाग सुजलाम सुफलाम होईल हेच आम्हाला अभिमान आहे. तर अशी जे चर्चा आज जे बेरोजगारीवर चर्चा झाली, थोडी चर्चामध्ये भरकटली, कारण आज आमचं पहिलंच चर्चा आहे. तर माफ करा जर आमच्याकडनं जर काहीतरी चूक झालं असेल बोलताना, कारण आम्ही अजून जे नवीन आहोत या फील्डमध्ये.
दादा सुद्धा खूप वर्षापासून हा. लोकसेवेमध्ये आहेत. मी सुद्धा जे आहे पत्रकारितेमध्ये 2-3 वर्षापासूनच आहे. मी सुद्धा जास्त करून जे आहे ग्राउंड लेवलवर काम करणारा पत्रकार आहे. असं स्टुडिओमध्ये बसून कधी मी बोलत नाही. तर आमच्या बोलण्यामधून जर काही चुकलं असेल तर आमदार असू दे, खासदार साहेब असू दे, माफ करा. आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत. तुम्ही तुमच्या ह्याच्यावर घेऊ नका, इगोवर घेऊ नका. आम्ही फक्त एक छोटासा प्रश्न, एक छोटासा मुद्दा या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, कोणत्याही तुमचं राजकारण तुम्हाला बोलायला आम्ही फक्त जनतेसाठी काम करत आहोत. जनतेसाठी काम करतो. हा. आमच्या मालक मायबाप मायबाप जनता आहे. आहे. बस आम्ही फक्त बस. जनतेचे प्रश्न या ठिकाणी उचलत आहोत. तुमच्यासाठी पण मी काम करतोय. आम्ही जे ग्राउंड लेवलवर उतरून जे आहे बीजेपीचं पण काम करतो, काँग्रेसचं पण काम करतो. प्रत्येक पक्षाचं मला काम करावं लागते, कारण पत्रकारचं कोणतं पक्ष नसते. आम्ही अनबायस असतो, आम्ही ए पॉलिटिकल असतो. आमच्यासाठी पॉलिटिकल मुद्दे काही नसतात. आमच्यासाठी फक्त जनतेचा मुद्दा महत्वाचा असतो. तर असेच महत्वाचे जनतेचे मुद्दे जे आम्ही उचलणार आहोत. पुढच्या रविवारी जे आहे आम्ही जे आहे जरूर लग्नाचा विषय जे आम्ही घ्यायचा प्रयत्न करूया, किंवा नेहरूंचा वापर करून कशा प्रकारे जे आहे सत्ताधारी पक्ष बाजूला निसटण्याचा प्रयत्न करत आहे यावर चर्चा करूया. दोन्हीपैकी कोणत्या तरी विषयावर चर्चा करूया, असं आमचं एक निर्धार आहे. तर बघूया पुढच्या रविवारी कोणत्या विषयावर चर्चा होईल. जर तुम्हाला आमची चर्चा ही आवडली असेल तर याला लाईक करा. तुमचेही कोणते प्रश्न असतील या चर्चे रिलेटेड, आमच्याकडनं जर बेरोजगारी रिलेटेड जर काही राहिलं असेल बोलायचं तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर बघत असाल तरी कमेंट करा, फेसबुकवर बघत असाल तरी कमेंट करा, आणि युट्यूबवर असाल तरी कमेंट करा की आमच्या बोलण्यामध्ये जर काही चूक झाली असेल ते सुद्धा कमेंट करा. आमच्याकडनं जर काही चांगले मुद्दे उचलले गेले असतील ते सुद्धा कमेंट करा. आणि आमच्याकडनं जर बेरोजगारीच्या मुद्द्यावर काही बोलायचं राहिलं असेल चुकून ते सुद्धा कमेंट करा. म्हणजे आम्हाला कळेल की आम्ही पुढच्या वेळेस काय बोलू शकतो. जर तुम्हाला ही पूर्ण चर्चा आवडली असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये आपले ओपिनियन कळवा, आणि जाण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अलविदा, भेटूया पुन्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.